नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे, बरोबर की नाही? जसे की मी आहे बघा, बरोबर की नाही? चला तर मग जाऊया आपण डायनोसॉर पार्क मध्ये. हे पुण्यामध्ये येते, पिंपळे गुरव इथे. चला पाहूया, मला दाखवते मी. तर हा बघा आमचा आर्मी कॅम्प मधला आतला व्ह्यू आहे. पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे आणि किती छान प्रकारे क्लीन आहे सर्व. स्वच्छता बघा आतमध्ये, आमच्या कॅम्पच्या आतमध्ये. बाहेरचे रोड पण पाहू शकता तुम्ही. तर माझा हा आजचा ब्लॉग खूप दिवसांनी येतोय, कारण जरा माझी तब्येती ठीक नव्हती आणि मी सध्या गावी गेलेली, त्याच्यामुळे मला जमलं नाही ब्लॉग हे करायला. त्यामुळे मी जरा ब्लॉग लेट टाकत आहे. चला तर मग आता मी इथे पोचलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे हा पार्क आहे ते. आणि तुम्हालाही खूप आवडेल हा पार्क. आणि भरपूर लोक इथे आले असतील पहिल्यांदाही, जे कोणी तर पुण्यात असतील त्यांनी. पण ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी मी हा खास करून ब्लॉग बनवत आहे. आणि ज्यांनी पाहिला असेल त्यांनी पहा. तर चला तर मग आपण सर्वात प्रथम आपण एंट्री करूया आणि तिकीट काढूया. तर हा इथला गेट आहे, तर आपण जाऊयात मध्ये. आणि ते 3 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. आणि 12 वर्षाच्या पुढील सर्वांसाठी 20 रुपये तिकीट आहे. 10 रुपीज आणि 20 रुपीज. तर चला सर्वात प्रथम आपण पहिल्यांदा तिकीट काढूया आणि तुम्हाला मी दाखवते इथे टाइम पण काय आहे पार्कचा ह्या, ते तुम्ही पाहून घ्या. तर तुम्हाला मी दाखवते, हे पहा तुम्ही. उद्याची वेळ दुपारी किती 12 ते संध्याकाळी 8 पर्यंत आहे बघा. तर माझी तिकीट काढून झालेले आहे, तर आपण जाऊया आतमध्ये एंट्री करूया. तर आतमध्ये एंट्री केल्याच एवढे सुंदर ग्रीनरी आणि किती छान हे होते, म्हणजे व्ह्यू काय सांगू शकत नाही. मला खूप आवडले, किती भारी प्रकारे केले, खूप भारी. आणि हा डायनोसॉर पाहून तर खूपच मस्त. सर्वात इथल्या पार्क मधला सर्वात मोठा डायनोसॉर आहे हा. किती भला मोठा डायनोसॉर आहे पहा, खूप छान ना. आपल्याला असे लहान मुलांना तर खूपच अशा गोष्टी आवडतात. घेऊन येतो. पण विकेंडला तर इथे थोडी गर्दी असते. आता मी ज्यावेळेस आले त्यावेळी दुपारी होती, त्यामुळे एवढी गर्दी तुम्हाला दिसत नसेल. खूप छान आहे, खूप छान वाटतं. जरा मी तर लवकर आले जरा. किती छान ग्रीनरी आहे बघा, तुम्ही पाहू शकता. इथे मुलांसाठी खेळायला बघा. आणि ते छोट्या लहान मुलांसाठी प्ले ऍक्टिव्हिटी पण आहेत खेळायला. चला तुम्हाला आता मी दाखवते डायनोसॉर वेगवेगळ्या प्रकारचे कसे आहेत ते पहा तुम्ही.
कोणता एक साईडला पार्क आहे पाहू शकतो. इथे फोटो कोण आहे, इथे फोटो खूप छान आहेत. आराध्या अच्छा इथून जायचं का बेटा? अरे वा, अच्छा असं जाणार का? बाय बेटा. बाय बाय. अच्छा डायनासोर स्लायडिंग प्रकारे केली त्या लोकांनी. म्हणजे एक डायनासोर आहे त्यातून दुसरी स्लायडिंग केली. म्हणजे खूप मस्त वाटते आणि मुलंही खुश. आता प्रियलचा नंबर जो आलेला नाही वाटते. आता प्रियल येईल बघा. प्रियलचा नंबर अजून आलेला आहे का? नाही आला. आता प्रियलचा नंबर आता आलेला आहे. आलेली आहे प्रियल. हा ये पिलू ये. आणि एक साईड इथे मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे. इथे वरती झाडा झाडावरती नको नको. ते मोठे आहेत ना, ते मोठे आहेत बेटा दोघंही. भैया लोक मोठे आहेत. ती कोशिश करते, बघते मी त्यात येते का जमते का. सोडली का जाई. बघा हळू बेटा. आराध्या हळू बेटा. किती छान प्रकारे डायनोसॉर पण आहे. स्लायडिंग पण केली त्यांनी आणि प्लस खिडक्याही केलेत. किती छान प्रकारे आहे ना, खूप मस्त. विंडो पण बनवली त्यांनी डायनोसॉरला. इथे फोटो काढण्यासाठी खूप छान आहे. हा मी एक मिनिट. एरोप्लेन चला या. काय क्रोकोडाइल. हा आजी तू खालती ना. चलो आगे.
आपण बाहेर आल्यानंतर साईडलाच खाऊ गल्ली आहे. तर आता आराध्या आणि प्रियला भूक लागली. चला तर मग त्यांना मी काहीतरी देते खायला. तर आराध्या आणि प्रियंनी त्या दोघीसाठी ट्रिपल शेजवान राईस मागवलेला आणि मी आणि मिस्टरला दोघांना मला चहा घेतलेला. अशा प्रकारे हा माझा आजचा ब्लॉग झालेला आहे. मला दाखवलं आहे डायनोसॉर पार्क. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.